सुपरफास्ट 100 मध्ये सगळ्यांचं स्वागत. नमस्कार, मी अमित गद्रे. या बुलेटिनमध्ये घेऊया बातम्यांचा वेगवान आढावा. उद्या सकाळी 10 वाजता मसाजोगचे गावकरी आणि देशमुख कुटुंब अन्नत्याग आंदोलन सुरू करणार आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणी सरकारने मागण्यांची दखल न घेतल्यामुळे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला. मनोज जरांगे पाटील उद्या मसाजोगला जाणार आहेत. मसाजोगचे नागरिक आणि देशमुख कुटुंबियांच्या अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी जरांगे उद्या मसाजोगमध्ये दाखल होतील. धनंजय देशमुख यांनी पोलीस अधीक्षक नवनीत पवार यांची भेट घेतली. केज पोलिसांनी ज्या चुकीच्या बाबी केल्या त्या संदर्भातील माहिती लेखी स्वरूपात 28 तारखेपर्यंत देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. गजा मारणे टोळीला पुणे पोलिसांनी दणका दिलाय. देवेंद्र जोग मारहाण प्रकरणात गजा मारणेसह टोळीवरती मकोका लावण्यात आला. गुंड गजा मारणेला अटक करण्यात आली असून 2 आरोपी फरार आहेत. विनातिकीट छावा चित्रपट पाहण्यासाठी मद्यधुंद तरुणांनी राडा घालत जालन्यातील चित्रपटगृहाची तोडफोड केली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून या प्रकरणी जालना पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. संतोष देशमुख हत्या प्रकरणात राजकीय अजेंडा चालवला जातोय असा आरोप मनोज जरांगे पाटलांनी केलाय. आरोपींची नावं सांगणारे तेच, सहआरोपी करा म्हणणारे तेच आणि सरकारमध्येही तेच. मग आरोपींवरती कारवाई का नाही असा सवाल जरांगेंनी केलाय. पोलीस अधीक्षकांनी 3 मार्चपर्यंत वेळ मागितलेला आहे. येत्या 3 तारखेपर्यंत आरोपींना अटक झाली नाही तर 3 मार्चपासून उपोषणाला बसणार असा इशारा महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडेंनी दिला आहे. 1 एप्रिलपासून राज्यातील शाळांचं शैक्षणिक धोरण बदलणार आहे. याच निमित्त पुणे जिल्हा प्रशिक्षण संस्था आणि समग्र शिक्षण विभागामार्फत मंचरमध्ये शिक्षकांसाठी शिबिर आयोजित केलं आहे. मणी देवस्थानच्या यात्रेमध्ये यंदा ग्रामसभेने मुस्लिम समुदायाला व्यवसाय करण्यास बंदी घालण्याचा ठराव केलाय. त्यामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान सर्वधर्मीय एकत्र येऊन हा यात्रोत्सव साजरा करतात, मग बंदी कशासाठी असा सवाल करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रतापराव ढाकणे यांनी ठरावाला विरोध करत कोर्टात जाण्याचा इशारा दिला. उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांच्या चाहत्यांनी त्यांना चक्क सोन्या चांदीचं सिंहासन भेट दिलंय. पुण्याच्या शिवाजीनगरमधील रामभाऊ देवकर मित्र परिवाराने उदयनराजेंच्या वाढदिवसाचा केक कापत त्यांना सोन्या चांदीचं सिंहासन भेट म्हणून दिलंय. नंदुरबारमधील तळोद्यामध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत 19व्या हप्त्याच्या वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे. आमदार राजेश पाडवींच्या हस्ते हप्त्याचं वाटप करण्यात आलं. इंडियाज गॉट लेटंटमधील आक्षेपार्ह विधान प्रकरणी रणवीर अलाहाबादिया आणि आशिष चंचलानीची चौकशी करण्यात आलेली आहे. सायबर विभागातील पोलिसांनी दोघांचीही 2.5 तास चौकशी केली. सांगलीत 65 प्रशिक्षणार्थींना अन्नातून विषबाधा झाली आहे. वन विभागाच्या प्रशिक्षणासाठी आलेल्या लोकांना प्रवासादरम्यान खाल्लेल्या अन्नामधून विषबाधा झाली असून त्यांच्यावरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा मिळालाय. अतिरिक्त जिल्हा न्यायालयाने दिलेल्या शिक्षेस स्थगिती देण्यात आली आहे. माजी मंत्री तुकाराम दिघोळे यांचे जावई वकील आशुतोष राठोड यांनी घेतलेला आक्षेप सुद्धा फेटाळण्यात आला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी एका कार्यक्रमादरम्यान मोठं वक्तव्य केलंय. निवडून आल्यावरती मुख्यमंत्र्यांनी दम दिलाय. मस्ती कराल तर घरी जाल. आता PS आणि OSD सुद्धा मुख्यमंत्री ठरवतात. आमच्या हातात काही राहिलेलं नाही असं कोकाटेंनी सांगितलंय. आता आम्हाला चांगलं काम करावंच लागेल असं कोकाटे म्हणाले. तर कोकाटेंना कदाचित माहिती नसेल OSDची नियुक्ती मुख्यमंत्रीच ठरवतात. कुणी नाराज झालं तरी OSD नियुक्तीला मान्यता देणार नाही अशा शब्दात OSDच्या नियुक्तीवरून मुख्यमंत्री फडणवीसांनी मंत्री कोकाटेंना खडेबोल सुनावले. आत्मसन्मान असलेली व्यक्ती मंत्रिपदावरती राहणार नाही, मात्र नैतिकता आणि त्यांचा काही संबंध असल्याचं वाटत नाही अशा शब्दात नाव न घेता शरद पवारांनी धनंजय मुंडेंना टोला लगावला आहे. संजय राऊतांनी साहित्य संमेलनावरून शरद पवारांवरती निशाणा साधलाय. शरद पवार हे संमेलनातील राजकीय चिखलफेकीला जबाबदार आहेत, त्यामुळे पवारांनी याबाबत बोलावं असं वक्तव्य करत संजय राऊतांनी नाराजी व्यक्त केली. मी कोणाचा सत्कार करायचा यासाठी कोणाची परवानगी घ्यावी लागणार का असा सवाल विचारत शरद पवारांनी एकनाथ शिंदेंच्या सत्कारावरून संजय राऊतांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय.
पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी चिंचवड शहर कार्यकारिणीची खासदार सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली। यावेळेला राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाचाही शुभारंभ करण्यात आला। सातारा जिल्ह्यात शिवसेनेच्या वतीने जिल्हा संपर्क अभियान राबवण्यात आलं। या अभियानाची सांगता युवा सेनेकडून घेण्यात आलेल्या संवाद मेळाव्यात करण्यात आलेली। यावेळेला पक्षवाढी संदर्भात खासदार धैर्यशील माने यांनी शिवसैनिकांना मार्गदर्शन केले। पुण्यातील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहामध्ये दिव्यांगांचा केवळ 3% जागा भरल्या जात आहेत। कायद्यात 5%ची तरतूद आहे, मात्र गेल्या 8 वर्षात या कायद्याची अंमलबजावणी झालेली नाही। पुणे बायपासवरती भरधाव वेगातील कारने दुचाकीला धडक दिली। या घटनेची दृश्य महामार्गावरून जाणाऱ्या चारचाकीच्या समोर असलेल्या कॅमेऱ्यामध्ये कैद झालेली। अपघातात दुचाकीवरील दोघे जखमी झालेत। दुचाकीवरती मागे बसलेल्या व्यक्तीने हेल्मेट घातलं होतं, त्यामुळे मोठा अनर्थ टळलाय। घरफोडी आणि वाहन चोरी करणाऱ्या 2 आरोपींना नागपूरच्या यशोधरा नगर पोलिसांनी अटक केली आहे। या आरोपींकडून एकूण 6 गुन्हे उघडकीस आलेत। या कारवाईमध्ये पोलिसांनी 9 दुचाकींसह 4 लाखांचा मुद्देमाल हस्तगत केला। उल्हासनगरमध्ये खड्ड्यांमुळे एका डॉक्टर तरुणाचा बळी गेलेला आहे। या अपघाताचं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं। अपघातग्रस्त तरुणाला तातडीने रुग्णालयात दाखल केलं, पण अति रक्तस्राव आणि फुफ्फुसाला मार लागल्यामुळे या तरुणाचा मृत्यू झालाय। मीरा रोडमध्ये साईबाबा नगर ते शिवार गार्डन या दरम्यानचा पूल पूर्ण झालाय, मात्र उद्घाटन रखडल्यामुळे पूल अजून सुद्धा बंद आहे। त्यामुळे वाहतूक कोंडी होत असल्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचा सूर आहे। या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे। मुख्यमंत्र्यांच्या वेळेची वाट पाहण्याऐवजी नागरिकांच्या सोयीचा विचार करा, अशी मागणी काँग्रेसने केली। शहापूरमधील शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी भिवंडी लोकसभेचे खासदार बाळ्यामामा म्हात्रेंची भेट घेतली। विकासासंदर्भातील चर्चेसह बाळ्यामामा यांनी कार्यकर्त्यांना वेळ न दिल्यामुळे दिलगिरी व्यक्त केली। तर गुरुवारी परत बैठक घेऊन नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या होतील, असंही त्यांनी सांगितलं। नाशिकच्या इगतपुरी रेल्वे स्थानकात प्रवाशांनी गोंधळ घातलाय। 1.5 तासांपेक्षा अधिक काळ गाडी थांबवून ठेवल्यामुळे प्रवाशांनी स्टेशन मास्तर ऑफिसमध्ये गोंधळ घातलेला आहे। अखेर 1.25 तासांनी गाडी इगतपुरी स्थानकातून रवाना झाली। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नरेंद्र महाराजांच्या भक्तांनी वडेट्टीवारांविरोधात जोडेमारो आंदोलन केलं। वडेट्टीवारांनी माफी मागावी अशी मागणी महाराजांच्या अनुयायांनी केली। इकडे वाशिममध्ये पाटणी चौकामध्ये नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी विजय वडेट्टीवारांचा निषेध केलाय। वडेट्टीवारांच्या प्रतिमेला जोडे मारत वक्तव्य मागे घेण्याची मागणी केली। श्री संप्रदाय अकोला जिल्हा सेवा समितीने धिंग्रा चौकात वडेट्टीवारांविरोधात तीव्र निषेध आंदोलन केलंय। वडेट्टीवारांवरती कारवाई करण्याची मागणी करत त्यांनी नरेंद्राचार्य महाराजांची माफी मागावी अशी मागणी केली। रत्नागिरीत विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात नरेंद्र महाराजांच्या अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध नोंदवला। वडेट्टीवारांच्या प्रतिकात्मक पुतळ्याची अंत्ययात्रा काढत जोरदार घोषणाबाजी केली। नीलम गोरेंच्या विरोधात ठाण्यातील चिंतामणी चौकात आंदोलन करण्यात आलं। उभाटाच्या महिला कार्यकर्त्यांनी निषेध आंदोलन करत जोरदार घोषणाबाजी केली। मुळशीत उभाटा पक्षाच्या महिला कार्यकर्ते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। नीलम गोरेंविरोधात अब्रू नुकसानीचा दावा दाखल करावा अशा मागणीचं निवेदन महिला कार्यकर्त्यांकडून पौड पोलिसांना देण्यात आलं। साहित्य संमेलनासारख्या मंचावरून बोलताना सर्वांनीच मर्यादा पाळाव्यात अशा शब्दात मुख्यमंत्री फडणवीसांनी नीलम गोरेंना सुनावलं। नीलम गोरे उभाटामध्ये होत्या, त्यामुळे आरोपांबाबत त्यांनाच माहीत असा टोला सुद्धा लगावला। साहित्य संमेलनात नीलम गोरेंनी असं भाष्य केलं नसतं तर बरं झालं असतं। संमेलनाच्या व्यासपीठावरती राजकीय भाष्य होणं हे अमान्य असल्याचं म्हणत शरद पवारांनी नीलम गोरेंवरती निशाणा साधला। जळगावात खासदार संजय राऊतांविरोधात शिवसेनेने अनोखं आंदोलन केलंय। नीलम गोरेंबद्दलच्या विधानाचा निषेध करत रेड्याच्या गळ्यात संजय राऊतांचा फोटो घालत कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला। व्यक्ती स्वातंत्र्याचा फायदा घेत राज्याला स्तर खाली चाललाय असं विधान उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केलंय। नीलम गोरेंचे आरोप आणि संजय राऊतांच्या टीकेवरून चंद्रकांत पाटलांनी खंत व्यक्त केली। अकोल्यामध्ये नीलम गोरेंच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आलंय। नीलम गोरेंच्या प्रतिमेला जोडे मारत जोरदार घोषणाबाजी केली। जळगाव जिल्ह्यात कॉपीमुक्त अभियानाचा फज्जा उडलाय। परीक्षा सुरू झाल्यापासून आतापर्यंत 10 विद्यार्थ्यांविरोधात तर परीक्षा केंद्राच्या प्रतिबंधित क्षेत्रात फिरणं, कॉपी पुरवल्याप्रकरणी 79 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली।
जळगाव जिल्ह्यातील किनगाव इकडे काही शिक्षक रिक्षामध्ये बसून मराठीचा पेपर सोडवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला होता। या प्रकरणी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले। राज्य तरुणांमध्ये कॅन्सरचं प्रमाण वाढत चाललंय, याचं गांभीर्य लक्षात घेत केंद्र आणि राज्य सरकारने जिल्हा स्तरावरती कॅन्सरसाठी सेंटर उभारण्याचं ठरवलेलं आहे। तसंच वेळेमध्ये उपचार घेतल्यास कॅन्सरचा धोका टळू शकतो असा सल्ला तज्ज्ञांनी दिला। पीओपीवरील बंदीच्या संदर्भात पेणमधील गणेश मूर्तीकारांनी अलिबागचे आमदार महेंद्र दळवींची भेट घेतलेली आहे। न्यायालयाच्या निर्णयानंतर 36 लाख कुटुंब उदरनिर्वाहाचा प्रश्न ऐरणीवरती आलाय। दरम्यान आमदार आणि खासदारांनी एकत्र येत यावरती मार्ग काढावा अशी मागणी सुद्धा केली। धाराशिवच्या कळंबमध्ये गेल्या 15 दिवसांपासून पिवळा रंगाचा पाणी पुरवठा होतो, याकडे नगरपालिकेने दुर्लक्ष केलेलं आहे। दरम्यान संतप्त नागरिकांनी पाणी पुरवठा करणाऱ्या अधिकाऱ्यांचा गुलाब देऊन सत्कार करत गांधीगिरी आंदोलन केलं। डॉल्बीच्या आवाजामुळे बहिरेपणा आल्याची तक्रार सोलापुरातील एका मंडळाविरोधात देण्यात आलेली आहे। राजू यादगीरकर यांच्या फिर्यादीवरून सलगर वस्तीत पोलीस ठाण्यामध्ये मंडळाच्या पदाधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। जळगावच्या यावल तालुक्यातील नेहरू विद्यालयात केंद्रात 10वी सीबीएसई परीक्षेत सर्रास कॉपी सुरू असल्याचा प्रकार समोर आला। स्वतः शिक्षकानेच प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून त्याची उत्तरं विद्यार्थ्यांना दिली। जळगावात शिक्षकच 10वीच्या मुलांना कॉपी करायला मदत करत असल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला। दरम्यान याबाबत चौकशी करून दोषींवरती कारवाई करा असे आदेश गटविकास अधिकाऱ्यांनी दिले। रायगड जिल्हा परिषदेतील अपहार प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये 2 गुन्हे दाखल करण्यात आले। पाणीपुरवठा विभाग आणि एकात्मिक बाल विकास विभागातील 3 कर्मचाऱ्यांनी वेतन फरकाच्या नावाखाली जवळपास 5.5 कोटींचा अपहार केल्याची बाब प्रशासकीय चौकशीत समोर आली। श्रीरामपुरात अतिक्रमण मोहिमेच्या नावाखाली हजारो कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत। या अतिक्रमणग्रस्तांचं पुनर्वसन करावं अशी मागणी काँग्रेसचे आमदार हेमंत ओगले यांनी केलेली आहे। पुनर्वसन न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला। नांदेड शहरातील शहीद भगतसिंग कॉर्नर ते हबीब टॉकीज पर्यंतच्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे। रस्त्यावरती भले मोठे खड्डे पडले, ड्रेनेजचं पाणी सुद्धा खड्ड्यामध्ये साचले, त्यामुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो। सिल्लोड शहरातील बायपास रोडवरती धुळीचं साम्राज्य निर्माण झालंय। रस्त्याच्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धूळ पसरत असून नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झालाय। आर्यवैश्य कोमटी समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याच्या निर्णयाला विरोध करण्यात आलेला आहे। राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या नेतृत्वात चंद्रपुरातील जनता विद्यालय चौकात निदर्शनं करण्यात आली। छत्रपती संभाजीनगरमधील स्विगी डिलिव्हरी करणाऱ्यांनी काम बंद आंदोलन पुकारलेलं आहे। कंपनीने रेट कार्ड बदलल्यामुळे आता 29 ऐवजी 35 ऑर्डरवरती 2200 मिळणार आहेत। ऑर्डर वाढल्यात पण पैसे 150 रुपयांनीच वाढल्यामुळे डिलिव्हरी करणाऱ्यांनी आंदोलन केलेलं आहे। बीडच्या आष्टीतील शेणगेवाडीच्या शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण केलंय। मच्छिंद्रनाथ गड परिसरात नो डेव्हलपमेंट झोन रद्द करण्याच्या मागणीसह घरांचं तसंच विहिरींचं बांधकाम सुद्धा बंद करण्याची मागणी शेतकरी करतायत। बीडमधील यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाचं ऑडिट आणि दुरुस्ती करा या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी लक्षवेधी आंदोलन केलंय। 15 वर्षात मिळालेल्या निधीपैकी पालिकेने दुरुस्तीसाठी किती निधी खर्च केला याचं ऑडिट करण्याची मागणी कार्यकर्ते करतायत। वीटभट्टीवरती काम करणाऱ्या मजूर तरुणीची हत्या प्रकरणातील आरोपीला फाशी द्या अशी मागणी बहुजन समाजानं केली। गोंदियातील गोरेगाव शहरात भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात मुस्लिम संघटनांनी सहभाग घेतला। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींनी लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडक मोर्चा काढला। प्रशिक्षणाचा कार्यकाळ वाढवून द्यावा, प्रशिक्षणार्थींना शासकीय भरतीत 10% आरक्षण द्यावं, तसंच विद्यावेतन हे सेवा वेतन म्हणून द्यावं या मागणीसाठी आंदोलन केलं। धरणगावातील ॲडव्होकेट राहुल पारेख यांच्या घरामध्ये घुसून अज्ञातांनी तोडफोड केली। या प्रकरणाचा निषेध म्हणून धरणगाव न्यायालयातील वकिलांनी काम बंद आंदोलन केलं आहे। गणवेश घोटाळ्याप्रकरणी पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाले। जिल्हा परिषदेतील शिक्षणाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर महिलांनी हातात साडी चोळी आणि बागड्यांचा आहेर घेऊन निषेध केलाय, तर विद्यार्थ्यांनी सुद्धा थाळी बचाव आंदोलन केलं। पिंपरी चिंचवड शहरातील संत तुकाराम मेट्रो स्टेशनच्या पहिल्या मजल्यावरून उडी घेत एका 21 वर्षीय तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला। या संबंधित तरुण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावरती उपचार सुरू आहेत।
ठाण्यामध्ये आई आणि आजीनेच 17 वर्षीय दिव्यांग मुलीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. या प्रकरणी मुलीच्या नातेवाईकांनी तक्रार दिल्यानंतर कारवाई करण्यात आली आहे. मृत मुलीची आई आणि एक अनोळखी महिला या मुलीचा मृतदेह नेत असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. वाघ आणि बिबट्याची शिकार करून त्यांची कातडी आणि इतर अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळीला कोरची पोलिसांनी जेरबंद करून बेडगाव वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांच्या ताब्यात दिलेला आहे. न्यायालयाने आरोपींना 7 दिवसांची कोठडी सुनावली. कामगाराकडील पगार चोरून त्याची हत्या करणाऱ्या आरोपीला जम्मू काश्मीरमधून अटक करण्यात आलेली आहे. निजामपूर पोलिसांनी मोठ्या शिताफीने हे यश मिळवलंय. पालघरवाडा भिवंडी मार्गावरती पाहुणीपाडा इकडे ट्रकचा भीषण अपघात झाला. या अपघातात चालकाचा जागीच मृत्यू झालाय. पाहुणीपाडा इकडे अपूर्ण अवस्थेतील गतिरोधक चुकवताना हा अपघात झालाय. उल्हासनगरमध्ये अनधिकृत बांधकामावरती कारवाई करताना महिलेने तीव्र विरोध करत अंगावरती रॉकेल ओतण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी महिलेला ताब्यात घेतल्यामुळे मोठा अनर्थ टळलाय. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल परिसरातील पिसादेवी रोडवरती 32 वर्षीय विवाहितेचा संशयास्पद मृतदेह आढळलेला आहे. सोनाली पगारे असं या महिलेचं नाव असून ही महिला गंभीर आजाराने त्रस्त असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. कुंभमेळ्यासाठी गेलेल्या नांदेडमधील एका व्यापाऱ्याच्या निवासस्थानी चोरट्यांनी डल्ला मारलाय. जवळपास 80 तोळं सोनं आणि 1.5 लाख रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. सीसीटीव्हीच्या आधाराने चोरट्यांचा शोध सुरू आहे. भारत पाकिस्तान मॅच सुरू असताना पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देण्यात आल्यात. घोषणाबाजी करणाऱ्या भंगारवाल्यांना पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान आमदार निलेश राणेंच्या आदेशानंतर भंगारवाल्यांचं तळ उद्ध्वस्त करण्यात आलं. या सगळ्या वेगवान बातम्यानंतर एक छोटासा ब्रेक, लगेचच परत होतो. पाहत राहा न्यूज 18.